भारताच्या पवित्र आध्यात्मिक भूमीवर तिरुमला व्यंकटेश्वर मंदिर हे स्थान अत्यंत दिव्य आणि अद्वितीय मानले जाते. 7 पवित्र पर्वतांवर वसलेले हे मंदिर केवळ दगड आणि सोन्याचे भव्य बांधकाम नाही, तर करोडो भक्तांच्या श्रद्धेचे आणि विश्वासाचे केंद्र आहे. जीवनात दुःख, संकट आणि निराशा वाढली की भक्त येथे येऊन मनःशांती आणि आश्रय मिळवतात. भगवान व्यंकटेश्वरांना भक्त प्रेमाने बालाजी, श्रीनिवास, गोविंदा आणि व्यंकटाचलपती या नावांनी पुकारतात. शास्त्रांमध्ये त्यांना कलियुग प्रत्यक्ष दैवम म्हटले आहे, म्हणजे कलियुगात प्रत्यक्ष प्रकट झालेले भगवान. तिरुमलाच्या 7 टेकड्या शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषभाद्री, नारायणाद्री आणि व्यंकटाद्री या भगवान विष्णूंच्या आदिशेषाच्या 7 फण्यांचे प्रतीक मानल्या जातात. मुख्य मंदिर व्यंकटाद्री पर्वतावर स्थित आहे, ज्याला आनंद निलय म्हणजे आनंदाचे निवासस्थान असे म्हणतात. पण भगवान व्यंकटेश्वर पृथ्वीवर कसे आले? कोणती लीला होती ज्यामुळे स्वयं भगवान विष्णूंना वैकुंठ सोडून मानव रूप धारण करावे लागले? ही अद्भुत कथा सुरू होते एका महान यज्ञापासून. एकेकाळी सरस्वती नदीच्या तीरावर महर्षी कश्यप यांच्या अध्यक्षतेखाली अनेक ऋषीमुनी एक विशाल यज्ञ करत होते. त्या यज्ञाचा उद्देश होता संपूर्ण जगाचे कल्याण. पण यज्ञाच्या मध्यभागी एक गंभीर प्रश्न निर्माण झाला. त्रिदेवांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश सर्वांत श्रेष्ठ आणि सर्वाधिक सात्विक देव कोण? या यज्ञाचे फल कोणाला अर्पण करावी? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सप्तर्षींनी महर्षी भृगू यांची निवड केली. भृगू मुनी अत्यंत विद्वान होते, पण त्यांच्या ज्ञानाचा थोडासा अहंकारही होता. असे म्हटले जाते की त्यांच्या पायाच्या तळवगावर एक अतिरिक्त नेत्र होते, जे त्यांच्या अहंकाराचे प्रतीक मानले जात होते. सर्वप्रथम भृगुमुनी सत्यलोकात भगवान ब्रह्मांच्या भेटीस गेले. त्यावेळी ब्रह्मदेव वेदांच्या चर्चेत मग्न होते. त्यांनी भृगुमुनींचे स्वागत केले नाही. भृगुमुनी मनातच रागवले आणि तिथून निघून गेले. त्यानंतर ते कैलासावर भगवान शिवांकडे गेले. त्यावेळी भगवान शिव देवी पार्वती सोबत एकांतात होते. अचानक आलेल्या व्यत्ययामुळे भगवान शिवांचा क्रोध जागृत झाला. त्यांचे तिसरे नेत्र उघडण्याच्या स्थितीत आले, पण देवी पार्वतीने नम्रतेने हस्तक्षेप करून संकट टाळले. शेवटी भृगुमुनी वैकुंठ धामात पोहोचले. तेथे सर्वत्र शांतता, सात्विकता आणि दिव्यता पसरलेली होती. भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवर योगनिद्रेत विसावले होते आणि देवी लक्ष्मी प्रेमाने त्यांचे चरण दाबत होत्या. भृगुमुनींच्या आगमनावरही भगवान विष्णूंनी तात्काळ प्रतिक्रिया दिली नाही. पण आधीच्या अनुभवामुळे भृगुमुनींचा क्रोध उफाळून आला होता. अहंकाराच्या भरात त्यांनी भगवान विष्णूंच्या वक्षस्थळावर जोरात लाथ मारली. तोच वक्षस्थळ जिथे स्वयं देवी लक्ष्मींचा वास आहे. संपूर्ण ब्रह्मांड हादरले असा हा प्रसंग होता. पण भगवान विष्णू क्रोधित झाले नाहीत. उलट ते तात्काळ उठले, भृगुमुनींच्या चरणावर मस्तक ठेवले आणि म्हणाले, हे महर्षी, माझे वक्ष कठोर आहे. तुमच्या कोमल चरणांना इजा तर झाली नाही ना? हे म्हणत भगवान विष्णूंनी त्यांच्या पायांना स्पर्श केला आणि त्या क्षणी भृगुमुनींच्या पायातील अहंकार रूपी नेत्र नष्ट झाले. त्यांचा गर्व क्षणात नाहीसा झाला. भृगुमुनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले, त्रिदेवांमध्ये केवळ भगवान विष्णूच खरे श्रेष्ठ आहेत. तेच शांती आणि मोक्षाचे दाते आहेत. पण या प्रसंगामुळे एक नवीन दैवी लीला सुरू झाली. भगवान विष्णूंच्या वक्षस्थळावर झालेला प्रहार म्हणजे देवी लक्ष्मीच्या सन्मानावरच आघात होता. देवी लक्ष्मी अत्यंत दुःखी आणि संतप्त झाल्या. त्यांनी भगवान विष्णूंना म्हटले, जिथे माझ्या सन्मानाचे रक्षण होत नाही तिथे मी राहू शकत नाही. असे म्हणून देवी लक्ष्मी वैकुंठ सोडून पृथ्वीवर करवीरपूर म्हणजेच आजच्या कोल्हापूर येथे तपस्या करण्यासाठी आल्या. लक्ष्मी विना वैकुंठ श्रीहीन झाले. भगवान विष्णूंनाही त्यांचा विरह असह्य झाला. अखेर त्यांनीही वैकुंठ सोडले आणि मानवरूप धारण करून पृथ्वीवर अवतार घेतला. देवी लक्ष्मीच्या शोधात भगवान विष्णू वन, पर्वत आणि नद्या पार करत शेषाचलम पर्वतावर आले. तिरुमलाच्या पवित्र पर्वतांमध्ये त्यांनी एका वारुळात आश्रय घेतला आणि तपश्चर्या सुरू केली. मानव शरीर धारण केल्यामुळे
त्यांना भूक, तहान आणि वेदना जाणवू लागल्या. हे पाहून ब्रह्मा आणि भगवान शिवांचे हृदय द्रवले. भगवान ब्रह्मांनी गायीचे रूप घेतले आणि भगवान शिवांनी वासराचे रूप धारण केले. सूर्यदेव गवळ्याच्या वेशात त्यांना घेऊन चोल राजाच्या दरबारात गेले. राणीने ती सुंदर गाय विकत घेतली. दररोज ती गाय जंगलात जाऊन त्या वारुळाजवळ उभी राहत असे आणि आपले सर्व दूध त्या वारुळात सोडत असे. त्या दुधावर भगवान श्रीनिवास आपली भूक शांत करत होते. पण रोज संध्याकाळी गाय दूध न देता परत येत असल्याने राणीला संशय आला. तिने गवळ्याला कारण शोधण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी गवळा गायीच्या मागे गेला आणि त्याने हे दृश्य पाहिले. पण त्याला राग आला. त्याने कुऱ्हाडी उचलून गायीवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी भगवान श्रीनिवास वारुळातून बाहेर आले. त्यांनी तो वार स्वतःवर झेलला. कुऱ्हाडी त्यांच्या मस्तकावर लागली आणि रक्त वाहू लागले. हे दृश्य पाहून गवळा भयाने कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. गाय धावत राजाकडे गेली आणि त्याला जंगलात घेऊन आली. तिथे राजा पाहतो तर भगवान श्रीनिवास जखमी अवस्थेत उभे आहेत. भगवान म्हणाले, हे राजन, सेवकाच्या कर्मासाठी राजा देखील जबाबदार असतो. तुझ्या सेवकामुळे मला ही जखम झाली आहे, म्हणून मी तुला शाप देतो की तू पिशाच बनेल. राजा घाबरून चरणी पडला. त्याच्या पश्चातापामुळे भगवानांचे हृदय पिघळले. भगवान म्हणाले, भविष्यात माझा विवाह आकाश राजाच्या कन्येशी होईल. त्यावेळी तू मला सुवर्ण मुकुट अर्पण करशील. तो मुकुट धारण करताच तुला शापमुक्ती मिळेल. यानंतर भगवान श्रीनिवासांची भेट वराह स्वामींशी झाली. आधी वराह स्वामी मंदिर इथे ते पूर्वीपासून निवास करत होते. भगवान श्रीनिवासांनी त्यांच्याकडे निवासासाठी थोडी भूमी मागितली. वराह स्वामी म्हणाले, माझ्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक भक्ताने आधी माझे दर्शन घेतले पाहिजे. भगवान श्रीनिवासांनी ती अट मान्य केली. म्हणूनच आजही तिरुमला यात्रा आधी वराह स्वामींच्या दर्शनाशिवाय पूर्ण मानली जात नाही. यानंतर श्रीनिवासांना वकुला देवीच्या आश्रमात पाठवण्यात आले. पुराणानुसार वकुला देवी म्हणजे द्वापार युगातील यशोदा माईचा पुनर्जन्म होता. त्यांनी जखमी श्रीनिवासांची सेवा केली. श्रीनिवास त्यांना अम्मा म्हणून हाक मारू लागले. वकुला देवीही त्यांना आपल्या पुत्राप्रमाणे प्रेम करू लागल्या. दरम्यान तोंडमंडलम प्रदेशावर आकाशराज नावाचा धर्मनिष्ठ राजा राज्य करत होता. त्यांना अपत्य नव्हते. पुत्र कामेष्टी यज्ञादरम्यान जमीन नांगरताना त्यांना 1000 पाकळ्यांचे सुवर्ण कमळ दिसले. त्या कमळाच्या मध्यभागी एक दिव्य कन्या होती. आकाशवाणी झाली, राजन, या कन्येला आपल्या मुलीप्रमाणे स्वीकारा. कमळातून जन्म झाल्यामुळे तिचे नाव ठेवले गेले पद्मावती. कमळानुसार पद्मावती अत्यंत सुंदर आणि गुणवती झाली. एक दिवस भगवान श्रीनिवास वनात आखेटासाठी गेले असता त्यांची भेट राजकुमारी पद्मावतीशी झाली. दोघांची नजरानजर झाली आणि त्या क्षणी त्यांना एकमेकांविषयी प्रेम निर्माण झाले. हे म्हणजे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचेच पुनर्मिलन होते. आश्रमात परतल्यानंतर भगवान श्रीनिवास सतत पद्मावतीच्या विचारात मग्न राहू लागले. त्यांनी अन्न आणि पाणीही त्यागले. वकुला देवी चिंतित झाल्या. त्यांनी कारण विचारले. तेव्हा श्रीनिवासांनी पद्मावतीवरील प्रेम सांगितले आणि विवाह प्रस्ताव नेण्याची विनंती केली. दरम्यान भगवान श्रीनिवासांनी स्वतःचं भविष्य सांगणाऱ्या सोजी स्त्रीचा वेश धारण केला आणि धरणी देवी समोर जाऊन म्हणाले, तुमची कन्या स्वयं लक्ष्मीचा अवतार आहे. तिचा विवाह साक्षात नारायणांशी होणार आहे. थोड्याच वेळात वकुला देवी अधिकृत विवाह प्रस्ताव घेऊन आल्या. आकाश राजांनीही आनंदाने विवाहास संमती दिली. पण एक मोठी समस्या उभी राहिली. भगवान श्रीनिवास आता एक साधे वनवासी होते, तर पद्मावती राजकुमारी होती. विवाह अत्यंत भव्य असणे आवश्यक होते. पण श्रीनिवासांकडे धन नव्हते. म्हणून त्यांनी देवांचे कोषाध्यक्ष कुबेर यांना स्मरण केले. कुबेर प्रकट झाले. भगवान श्रीनिवासांनी विवाहासाठी कर्ज मागितले. कुबेर म्हणाले, हे कर्ज
कलियुगाच्या अंतापर्यंत फेडावे लागेल. भगवान श्रीनिवासांनी 1,14,00,000 सुवर्ण मुद्रांचे कर्ज घेतले. त्यांनी वचन दिले की कलियुगात भक्त जे दान देतील त्यातून हे कर्ज फेडले जाईल. म्हणूनच आजही तिरुमला मंदिरातील हुंडीत फक्त अपार दान अर्पण करतात. यानंतर भगवान श्रीनिवास आणि पद्मावतीचा विवाह अत्यंत भव्य रीतीने संपन्न झाला. देवता, ऋषी, गंधर्व आणि किन्नर सर्व उपस्थित होते. स्वयं अग्निदेवांनी भोजन तयार केले. विवाहानंतर काही काळाने महर्षी नारद कोल्हापूर येथे गेले आणि देवी लक्ष्मींना सांगितले की भगवान श्रीनिवासांनी पद्मावतीशी विवाह केला आहे. हे ऐकताच लक्ष्मीजी संतप्त होऊन तिरुमलाला आल्या. त्यांनी विचारले, मी तुमची नित्य संगिनी असताना तुम्ही दुसरा विवाह कसा केला? तेव्हा पद्मावती म्हणाली, मी वेदवतीचा अवतार आहे. त्रेतायुगात भगवान रामांनी मला या युगात विवाहाचे वचन दिले होते. दोन्ही देवतांमध्ये निर्माण झालेला तणाव पाहून भगवान श्रीनिवास अत्यंत व्याकुळ झाले. कलियुगातील मानवजातीला सदैव सुलभ आणि स्थिर स्वरूपात दर्शन देता यावे म्हणून त्यांनी स्वतःला शिलारूपात परिवर्तित केले. हे पाहून लक्ष्मी आणि पद्मावती दोघींचाही क्रोध शांत झाला. त्यांना समजले की ही भगवानांचीच लीला आहे. देवी लक्ष्मी श्रीदेवीच्या रूपात भगवानांच्या वक्षस्थळाच्या डाव्या बाजूस विराजमान झाल्या आणि देवी पद्मावती भूदेवीच्या रूपात उजव्या बाजूस. आजही तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरच्या सभागृहात भगवान व्यंकटेश्वरांच्या मूर्तीवर दोन्ही देवींची चिन्हे स्पष्टपणे दिसतात. अशा प्रकारे ही अद्भुत कथा आणि भावस्पर्शी कथा समाप्त होते. ही कथा आपल्याला शिकवते की भगवान स्वतः भक्तांसाठी सर्व दुःख सहन करतात आणि कलियुगातही आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी सदैव उपस्थित असतात. जय श्रीनिवास, जय गोविंदा, जय श्री व्यंकटेश्वर. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.